नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे कल्याण की, जहां शिवसेना ठाकरे गुट के जिला प्रमुख दीपेश महात्रे ने नागरिकों से धोखाधड़ी करने वाले दोषियों पर कार्यवाही की मांग की। साथ ही बात करेंगे उल्हासन नगर की, जहां संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थान के शंकर राव ने 1984 से गरीब और ज़रूरतमंद बच्चों के लिए एक स्कूल शुरू किया है। इन तमाम खबरों पर विस्तार से बात करेंगे। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट कल्याण जिला प्रमुख दीपेश महात्रे ने आज प्रांत अधिकारी से मिलकर 65 इमारत के नागरिकों के साथ धोखाधड़ी करने वाले दोषियों पर कार्रवाई करने की मांग की है। साथ ही ये रकम 2 करोड़ के होने की चौंकाने वाली बात भी कही है। दीपेश महात्रे ने प्रांत अधिकारी को निवेदन देकर तत्काल निर्दोष नागरिकों को न्याय दिलाने की मांग की है। नाही, आज या 65 इमारतींच्या विषयाबद्दल प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। ज्या 65 इमारतीमध्ये बोगस कागदपत्र तयार करून फ्लॅट विकण्यात आले, त्याचबरोबर खोटे रजिस्ट्रेशन करण्यात आले, त्याच्यासाठी आज निवेदन आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आमची मूळ मागणी अशी आहे की खोटे सातबारे आणि जे मोजणी नकाशे आणि एनएच्या कॉपी ज्या खोट्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावर जसा महापालिकेने खोटे कागदपत्र तयार करणाऱ्यांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसाच गुन्हा हे जे खोटे कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांचे तयार केलेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी विनंती या पत्रामध्ये आम्ही केलेली आहे। आणि प्रांत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जर बोगस डॉक्युमेंट याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असं निवेदन आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे। आपण गेले काही दिवस वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून हे बघत आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील 65 इमारतींच्या बाबतीत एक विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे। या संबंधात आज माझ्याकडं डोंबिवलीतील श्री दीपेश म्हात्रे, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडं आज आलेलं आहे। त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे। तर या निवेदनामध्ये त्यांनी बेसिक मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की महसूल विभागाचा जो सातबारा आहे किंवा फेरफार आहे किंवा बिनशेती आदेश आहेत, ते आदेश चुकीचे आहेत किंवा ते आदेशच नाहीत, ते बोगस बनवले गेलेले आहेत। तर माझ्याकडे आत्ताच हे प्रकरण आलेलं आहे। काही ती कागदपत्र आपण आमची मूळ अभिलेख जे आहेत ते आपण तपासू। यामध्ये दोषींच्या विरोधात कारवाई करण्याबाबत देखील त्यांची मागणी आहे। त्यांनीच जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की यापूर्वीच महानगरपालिकेने देखील याबाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे। यापूर्वी 2012 साली याच कार्यालयाने देखील गुन्हा दाखल केलेला होता। ही सर्व माहिती आपण पडताळून पाहू। मात्र एक निश्चित की कोणताही सामान्य नागरिक यापुढं तरी फसून नये अशा प्रकरणांमध्ये याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्यानं कारवाई करणे अपेक्षित आहे। त्याबद्दल आम्ही पावले उचलू आणि जर का कोणी बोगस कागदपत्र मूळ महसूल विभागाची बनवली असतील तर संबंधितांची चौकशी करून आम्ही कारवाई करू। 100% आमची जबाबदारी आहे, परंतु ज्या वेळेला मूळ अभिलेख आमचा असतं त्या मूळ अभिलेखात बदल केला जात नाही। हा असा कुठला तरी एखादा त्रयस्थ व्यक्ती तिसऱ्या ठिकाणी कागदपत्र करतो बोगस आणि तो दुसऱ्या कार्यालयात कुठेतरी देतो, ते जोपर्यंत आपल्या माहितीला येत नाही, आपल्या कोणी निदर्शनास आणून देत नाही, तोपर्यंत आम्हाला माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही। कोणत्याही फ्लॅटचं ज्यावेळेला रजिस्ट्रेशन होतं त्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची जी नोंदणी आहे ही महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागामध्ये होते। त्याचं सातबारा सदरी कुठलीही बदल होत नाही। मात्र चुकीच्या जर अशा काही गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयांना आम्ही निश्चित कळवू। कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थान के श्री शंकर राव एस माटेकर मराठी प्राथमिक माध्यमिक विद्यालय MIDC रोड उल्हासनगर ठाणे ज़िले ने 1984 से गरीब और ज़रूरतमंद बच्चों के लिए एक स्कूल शुरू किया है। स्कूल में सभी बच्चे स्लम क्षेत्र से आते हैं और बच्चों को मुफ्त शिक्षा दी जा रही है। बच्चों को बीमारी ना हो इसका ध्यान रखना होगा, ऐसी गुहार स्कूल के प्रिंसिपल और ट्रस्टियों ने सरकार और महानगर पालिका से लगाई है। सर्वप्रथम माटेकर साहेब, श्री शंकरराव एस माटेकर बालवाडी प्राथमिक माध्यमिक शाळा या शाळेमध्ये इथं आजूबाजूला जे बघण्यात आलंय की इथं शाळेचं प्रमाण कमी आणि कचऱ्याचं प्रमाण जास्त दिसतंय। तर याच्यावर तुम्ही काय बोलतात आणि तुमच्या काय प्रश्न काय तुमचे? तुम्ही एक शासनाला किंवा प्रशासनाला किंवा फडणवीस सरकार, शिंदे सरकारला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता?
आम्ही महानगरपालिकेला काय मेसेज देऊ इच्छिता? आम्ही मेसेज हा देतोय की आमची शाळा ही उल्हासनगर 1 MIDC रोड शिवनेरी नगर जवळ आहे. 1984 पासून ही शाळा चालू आहे. आमच्या शाळेमध्ये आता सध्या 300 मुलं कार्यरत आहेत, म्हणजे शिकत आहेत आणि मुली जास्त प्रमाणात आहेत. आणि या शाळेजवळचा जो परिसर आहे तिथं मुलांचं खेळाचं मैदान आहे. शासनाने त्याला आरक्षित करून गार्डन करून ठेवलेलं आहे. पण हे गार्डन आहे का कचरा कुंडी आहे हेच मला समजत नाही. त्यावर ते शासनाने ह्याच्याकडे त्वरित लक्ष देण्यात यावं आणि त्वरित हा कचरा हटवावा. आता सध्या महानगरपालिकेने आयुक्त मॅडम जे आलेले आहेत नवीन, त्यांनी एक आता काढलेलं आहे की स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व शहर स्वच्छ झाले पाहिजे. पण त्यानुसार ही आमची शाळा सगळ्यात घाणेरडी प्रवृत्तीची दिसत आहे. ते शाळेचा परिसर, शाळेच्या परिसरातील शिवनेरी नगर भैयापाडा त्याच्या बाजूचा आहे, इंदिरा गांधी झोपडपट्टी आहे. या लोकांचं पूर्णच्या पूर्ण कचऱ्यांचा ढीगच्या ढीग इथं जमा आहे. या ढिगामुळे सगळ्या रोगराई पसरत आहे आणि या रोगराईला आळा घालण्यासाठी प्रशासन काय करेल का? या कचऱ्याला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकार काय करेल का? या कचऱ्याला आळा घालण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब काय करतील का? याकडे आमचं लक्ष आहे. आमची शाळा ही उल्हासनगर महानगरपालिकामध्ये मोडते, झोपडपट्टी एरिया असल्याने उल्हासनगर महानगरपालिकेचा आता सध्याचा बजेट आलेला आहे, मोठा बजेट आला आहे. त्यामध्ये आयुक्त साहेब काय करतील का आमच्या शाळेसाठी? दुसरी गोष्ट, या शाळेच्या आवारात इतरही काही गोष्टी घडामोडी होत आहेत. जसे बलात्कारचे भरपूर प्रकरण घडलेले आहेत. तसेच आमच्या शाळेजवळ चरस, गांजा, दारू पिणारे भरपूर लोक रात्रीच्या वेळेस इथे बसतात. त्यावेळेस त्या लोकांसाठी बीट मार्शल किंवा पोलीस लोक इथे काय करतील का? ही आमची अपेक्षा आहे की त्यांना त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी व शाळेला संरक्षण द्यावे. बदलापूर शाळा जी आदर्श शाळा आहे, या शाळेमध्ये जे लहान मुलीवर अत्याचार झाला, तो अत्याचार परत उल्हासनगरमध्ये अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी उल्हासनगर महानगर पोलीस स्टेशन कमिशनर साहेब, ठाण्याचे DCP साहेब, आयुक्त साहेब यांना मी सांगू इच्छितो की यांच्यावर असे काही प्रकरण घडू नये म्हणून प्रिकॉशन घेण्यात यावे, प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी, आमच्या शाळेला प्रोटेक्शन देण्यात यावं, असं मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो. आमच्या शाळेच्या आजूबाजूला एवढा कचरा जमा झाला आहे. या कचऱ्यासाठी कमिशनर साहेब काय करतील का? याच्याकडे लक्ष देतील का? असा मी मेसेज देतोय की या चॅनलच्या माध्यमातून की हे त्वरित लवकरात लवकर इथली घाण आणि एवढा जो ढिगारा पडलाय तो त्वरित साफ करण्यात यावा. नाहीतर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ. परत घ्या. सर्वात प्रथम साहेब आपलं पूर्ण नाव? माझं नाव मंगल प्रल्हाद मिस्त्री. मी आपल्या या शाळेमध्ये, आमची शाळा जी आहे ती दलित मित्र पुरस्कारित आहे आणि 1984 पासून आमच्या शाळेची स्थापना झालेली. जवळजवळ 300-350 विद्यार्थी आमच्या शाळेत शिकतात आणि सगळे दलित मित्र आहेत, गरीब आहेत. त्याचबरोबर त्यांची जी शिकण्याची स्थिती आहे, आर्थिक स्थिती म्हणता, संपूर्ण स्लम एरियातली मुलं असतात आणि परिस्थिती त्यांची हलाखीचीच असते. तरी आम्ही कोणत्याही प्रकारची फीस घेत नाही. शासनातर्फे आम्हाला जी मान्यता मिळालेली आहे किंवा ग्रँट मिळाले त्यातून आम्ही सर्व चालवतो. 1 रुपया आम्ही डोनेशन घेत नाही. त्यातल्या त्यात आमची शाळा डिजिटल करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ती झालेली आहे. संपूर्ण सुविधा आहेत. परंतु सुविधा असल्यावर सुद्धा आम्ही जेव्हा गेटच्या बाहेर येतो त्यावेळेस आमच्या समोर एवढा मोठा कचरा आम्हाला दिसतो आहे आणि कित्येक वर्षापासून आम्ही प्रयत्न केलेत, अर्ज केलेले आहेत, यासाठी कंप्लेंटही केलेली आहे. परंतु कचऱ्याची व्यवस्था होत नाही, विल्हेवाट होत नाही. हा हनुमान नगर किंवा इथला संपूर्ण एरिया, इंदिरा नगरचा एरिया, आजूबाजूचे अगदी सरळ सरळ वरती बांधकाम केल्यावर सुद्धा, भिंत बांधल्यावर सुद्धा वरतून कचरा टाकला जातो अक्षरशः आणि टाकून पडून जातात. असल्या हे होतात. आता लहान मूल असेल, लेडीज असेल, तर आम्ही आता शिक्षक असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही समजा. तर संपूर्ण ह्या कचऱ्याची विल्हेवाट किंवा हा जो शाळेचं आमचं पटांगण आहे का कचऱ्याचा मोठा ढीग आहे हा कधी कधी समजत नाही. आम्हाला स्पोर्ट्स घेताना सुद्धा अडचणी येतात. संपूर्ण आमच्याकडे शिपाई आहेत, मुलं आहेत,
त्यांना कदाचित आम्ही स्वतःवरून काम करत असतो आणि ग्राउंड साफ करतो 26 जानेवारीच्या वेळेस किंवा 15 ऑगस्टच्या वेळेस संपूर्ण सफाई आम्ही स्वतःहूनच करत असतो, श्रमदानाच्या याच्यातून करतो. आणि याकडे जर शासनाने लक्ष दिलं, आपल्या वाहिनीतून जर शासनाकडे याकडे लक्ष दिलं तर आम्हाला खूप मोठी सुरक्षा होईल. दुसरी गोष्ट की इथे जे परिसर आहे तो संध्याकाळचा संपूर्ण प्रोग्राम करणारे जास्त लोक दिसतात. बाटल्या पडलेल्या वगैरे वगैरे असतं सगळं, गांजा, चरस, दारूच्या बाटल्या वगैरे पडलेल्या दिसतात, त्याही आम्ही उचलून साफ करतो खेळण्यासाठी. आणि मुलांना आरोग्याचा दृष्टीने जर विचार केला तर हे खूप धोकेदायक आहे. मुलांचं आरोग्य यामुळे येऊ शकतं, नव्याने शिक्षकांचं, कर्मचाऱ्यांचं सुद्धा आरोग्य. पण आता आमचं तर आयुष्य इथे जवळजवळ समजा 94 पासून मी इथे काम करतोय, तेव्हापासून मी बघत आलेलो आहे. पण अशी सुव्यवस्थित जे जागा आहे, खड्डा करून ठेवला, वरती खड्डा किंवा कचरा जमा करण्यासाठी मोठमोठे कुंड्या ठेवल्यात, तरी सुद्धा लोक त्यात टाकत नाही आणि येऊन डायरेक्ट फेकतातच. जसं आपण फुटबॉल खेळतो त्याप्रमाणे येतं वरतून, कधी काय येईल भरोसा नाही. ठीक आहे, आपण आता बघू शकता. उल्लासनगर से सी न्यूज संवाददाता साबिर की रिपोर्ट। फिलहाल इस न्यूज बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम जानकारियों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।